पुण्याचं एक नाटकाचं कल्चर आहे असं नाही, ते बायनरी नाहीये. करेक्ट. खूप आहे पुण्यातलं नाटक, खूप आहे. म्हणजे एकीकडे फक्त लोककला या पद्धतीने नाटक करणारा ग्रुप आहे. ललित कला केंद्राचा एक मोठा नाटकाचा वारसा आहे. मी म्हटलं असं मोहित टाकळकरची एक वेगळी परिभाषा आहे नाटकांची. आणि मला असं वाटतं ना, हे पडत गेलाय, हा पायंडा पडत गेलाय. मी अभ्यास नाही केलाय इतिहासाचा, पण मी वाचून वाचून ऐकून जागर नावाची संस्था आहे पुण्यातली, समन्वय संस्था आहे, आसक्त आहे. आणि जब्बार पटेलांपासून जे पुण्यातलं आणि तेंडुलकरांची नाटकं केली, अशा इथून जे नाटकांचं सगळं सुरू झालं ना पुण्यात, तिथूनच ग्रुप्स फुटत पसरत गेले. प्रत्येकाचं एक वेगळं वर्क कल्चर तयार झालं. प्रत्येकाचे एस्थेटिक चॉईसेस वेगळे झाले. कुणी फक्त ग्रामीण पद्धतीचं करू लागलं, कुणी मी फ्रेंच साहित्य वाचतो असं करू लागलं, कुणी फ्रान्स काफ्काचं अडॅप्टेशन करू लागलं, कुणी काय संगीत नाटकं करू लागलं, कुणी कंटेम्पररी करू लागलं, कुणी सेमी कमर्शियल जाईल असं काहीतरी करू की नाही मी तेही हातपाय मारणार आहे, लोक आले पाहिजेत भरपूर वगैरे, हे करू लागलं. एकांकिका एक वेगळंच विश्व आहे. कुणी आत्ता बेळेंनी मी नाटकाचं नाव नेमकं विसरलोय, आनंददादा आणि राया काका जे करतात नाटक, जे पब्लिक पोलवरती चालतं, म्हणजे ते पब्लिकला विचारतात की इथून नाटक कुठे जावं असं तुम्हाला वाटतं. सो काहीही अतिशय प्रयोगशील नाटकं पुण्यात होतात आणि असे ग्रुप्सही आहेत. तर काय माहिती, प्रत्येक जण एक त्याचं कल घेऊन येतो. आणि एवढं नक्की की पुण्यात त्यासाठी प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. आणि टचवूड, आय एम व्हेरी ग्लॅड टू से दिस, की अनेक माध्यमांची आता रड आहे, तेव्हा पुण्यातलं नाटक हे अबाधित आहे. म्हणजे कोविडमध्ये मी तुला सांगतो, जेव्हा 50% ऑक्युपन्सीनी नाट्यगृह सुरू झाली, तेव्हा सुदर्शन, बॉक्स, ज्योत्स्नाबुळे सभागृह अशा छोट्या इंटिमेट स्पेसेसमध्ये सुद्धा लोक दाटीवाटीने यायचे, डबल मास्क, बँडाने आणि जॅकेट वगैरे घालून, कुठलं तरी नाटक बघायला जे कदाचित दुनियेसाठी अगम्य आहे, पण नाटक जाऊन बघायचं, हा एक आग्रह पुणेकरांमध्ये आहे. आणि कुठलेही म्हणजे जे आपण साऊथच्या फिल्म्सबद्दल बोलतो ना, की तिथे फिल्म बघणारा प्रेक्षक आहे म्हणून तिथल्या फिल्म्स आहेत, तसं मराठी नाटकाचं आहे की प्रसंगी बंडल नाटक पण असतंच की पुण्यामध्ये, प्रसंगी अत्यंत चांगलं नाटक हे असतं, पण सगळ्या नाटकाला लोक जातातच. तिकीट विक्री होतेच, गर्दी होतेच, संस्था जिवंत राहते, त्यातून नवीन पिढी येते, ती पण कुठलं तरी काफका वाचून ॲडॅप्टेशन करते. आता मी एक झिम्मड नावाचं नाटक केलं होतं, स्वानंद बर्वेनी डिरेक्ट केलेलं. तो पावसाच्या कवितांचा नाट्याविष्कार होता. हे होऊच शकतं अगदी. मला आता इतकं आय एम नॉट एट ऑल सरप्राइज्ड. इंदिरा संतांच्या कविता, संजीवनी बोकिलांच्या कविता, अरुण शेवतेंच्या कविता, पाडगावकरांच्या, भटांच्या, काही स्वरचित, अशा सगळ्या कविता. आणि टेक्स्ट नव्हतंच त्यामध्ये, टेक्स्ट म्हणजे काय, गद्य नव्हतंच, कविता फक्त. आणि तसेच सीन्स घडायचे. आणि ह्या नाटकाचे प्रयोग इजिप्तला झालेत आणि तिथे स्टँडिंग ओवेशन्स मिळालेत. हे काहीतरी क्रॅक करतात लोक. आम्ही ओरिसाला जाऊन प्रयोग केलाय झिम्मडचा. मराठी कविता जी मराठी माणसांनाही अनेकदा भावत नाही, कळत नाही, ती ओरिसामध्ये जाऊन केली आम्ही. मॅड आहे. हा, सो मला असं वाटतं ते वेड असावं लागतं त्यासाठी. आणि ते वेड मराठी नाटक पुण्यातल्या प्रायोगिक नाटकाला जिवंत ठेवतं. फॉर शुअर.